नागपूरमध्ये सौर ऊर्जा क्षेत्रातील मोठी गुंतवणूक होतीये। वारी एनर्जी लिमिटेड कंपनीनं नागपूरच्या बुटीबोरी नवीन औद्योगिक परिसरामध्ये भारतातील सर्वात मोठं 10 गिगावॅट क्षमतेचं एकात्मिक सौर इनगॉवॉट वेफर उत्पादन प्रकल्प उभारणार आहे। सौर इनगॉट आणि वेफर हे सोलर पॅनल तयार करण्यासाठीचं अत्यंत महत्त्वाचे पार्ट्स आहेत। हे पार्ट्स आजवरती चीनमधून आयात करावे लागत होते, मात्र पहिल्यांदाच त्याचं भारतामध्ये उत्पादन हे सुरू होत आहे। काल या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं। या प्रकल्पामुळे नागपूरमध्ये हजारो रोजगार निर्माण होणार असून नागपूरच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे। यहाँ जो लोग प्लांट बनाने जा रहे हैं वो सोलर इंगॉट और वेफर का मैन्युफैक्चरिंग प्लांट है। फेस 1 में यहाँ हम लोग 6,400 करोड़ का इन्वेस्टमेंट करेंगे। करीब 2,000 लोगों को डायरेक्ट जॉब्स होगा और 4,000 लोगों के आसपास इनडायरेक्ट जॉब्स क्रिएट होंगे। तीनों शिफ्ट में ये प्लांट चलेगा, 3 फेस में काम होगा और टोटल इन्वेस्टमेंट जो हमने यहाँ प्लान किया है वो 30,000 करोड़ का है। नाशिक शहरामध्ये 28 रस्त्यांची कामं सुरू आहेत। यामुळे ठिकठिकाणी खोदकाम सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नाशिककरांना वाहतूक कोंडीचा फटका बसतोय। मात्र सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं पायाभूत सुविधांसाठी आवश्यक ठिकाणी सर्व स्तरावरती कामांना वेग देण्यात आलेला आहे। मात्र ही सगळी कामं वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी महापालिका आयुक्तांकडून डिसेंबर अखेरपर्यंत कामाचं पूर्ण करण्यासाठी नियोजन या सूचना दिल्यात आल्यात। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं सुरू आहेत। तब्बल नाशिक शहरातल्या 28 रस्त्यांची कामं सुरू आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या परिसरातल्या 28 भागांमध्ये रस्त्यांचे खोदकाम करण्यात आलेले आहेत। 15 मार्चपर्यंत युटिलिटी डक्टच्या कामांना आता त्या ठिकाणी पूर्ण करण्याच्या सूचना या महापालिकेच्या आयुक्तांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। तर एकूण जर पाहिलं तर पुढील जे कामं आहे ते कामं टप्प्याटप्प्याने पावसाळ्याच्या आतपर्यंत पूर्ण करण्यासाठी देखील सूचना करण्यात आलेल्या संबंधित कंपन्यांसाठी आता 15 एप्रिलपर्यंत देखील जे अस्तित्वात असलेल्या मूळ रस्त्यांचा बेस म्हणजेच त्या ठिकाणी WBS पर्यंतची जी कामं आहेत ती त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि पुढच्या पावसाळ्यामध्ये हा संपूर्ण कामं त्या ठिकाणी बंद करण्यात यावे असे देखील त्या ठिकाणी डेडलाईन पालिका प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। आणि पुढील ऑक्टोबरपासून व्हाईट टॅपिंगच्या कामांना देखील त्या ठिकाणी नाशिक शहरामध्ये सुरुवात होणार आहे। आणि एकूण जर पाहिलं तर यामुळे नाशिकमधल्या बस स्थानक असेल, मेळा बस स्थानक असेल, सीबीएसचे बस स्थानक असेल किंवा अवजड वाहनं असेल यांना देखील प्रवेश हा नाशिक शहरामध्ये बंद करण्यात आलेला आहे। एकूण जर पाहिलं तर नाशिक शहराच्या बाहेरच्या भागांमध्ये पंचवटी निमाणी परिसरामध्ये हा संपूर्ण बस डेपो त्या ठिकाणी हलवण्यात आलेला आहे। त्यामुळे नाशिकमधल्या बाहेर जाणाऱ्या जे प्रवासी आहेत त्यांना देखील मोठी अडचण या ठिकाणी आता निर्माण होते। आणि एकूण जर पाहिलं तर या अशा पद्धतीने नाशिक शहरात जे रस्त्यांची कामं सुरू आहेत त्यांना आता स्वतः नाशिक शहरातल्या परिस्थितीनंतर महापालिका आयुक्त यांनी डेडलाईन त्या ठिकाणी आता दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन किरण करदेसह शुभम बुडके, ABP माझा, नाशिक। कोल्हापुरात ऐन मार्च महिन्यामध्ये पावसानं हजेरी लावली आहे। जिल्ह्यातील करवीर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झालाय। ढगांच्या गडगडाटासह गारांचा पाऊस झालाय। गारांमुळे अनेक ठिकाणी घरांचं नुकसान देखील झालंय। कोल्हापूर जिल्ह्यातील कापसी खोऱ्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला। संध्याकाळच्या सुमारास पावसानं धुमाकूळ घातला। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर पत्र्यांच्या शेड्स या देखील उडून गेल्या। साताऱ्याच्या जावळी तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। राणगेघर, करंदी आणि दरे परिसरामध्ये काल संध्याकाळी गारांसह जोरदार पाऊस झाला। जवळपास 1 तास पडलेल्या पावसामुळे गहू आणि ज्वारीचं पीक हे पूर्णपणे जमीनदोस्त झालं। गव्हाची काढणी सुरू असताना झालेल्या या आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झालाय। आधीच शेतमालाला अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही गंभीर बनलेली आहे। उन्हाच्या तीव्रतेमुळे उद्यापासून शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला। जिल्हा परिषद प्रशासनाच्या आदेशानुसार उद्यापासून एका सत्रामध्ये भरवण्यात शाळांची वेळ ही बदलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सकाळी 9:30 ते 4 वाजेपर्यंत भरणाऱ्या शाळा या सकाळी 7 ते दुपारी 12:30 पर्यंत करण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय। दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतोय। शनिवारी उन्हाचा पारा 38 अंशांच्या जवळ पोहोचलेला होता। उन्हामुळे चिमुकले विद्यार्थी हे अस्वस्थ होतात। अनेक शाळांचं छप्पर हे लोखंडी पत्र्याचं असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड उकाडा सहन करावा लागतो आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। ही बाब लक्षात घेता शाळांची वेळ बदलण्याची मागणी शिक्षकांकडून झालेली होती।
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई टी20 लीगच्या या नव्या पर्वाचा जल्लोष पुन्हा सुरू होणार आहे. मुंबई टी20 लीगच्या चौथ्या पर्वाची घोषणा भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि एमसीसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी केला आहे. विशेष म्हणजे एमसीएच्या वतीनं यंदा पहिल्यांदाच महिलांसाठी टी20 लीगचं आयोजन करण्यात आलं. त्यामध्ये 3 महिलांच्या संघाचा समावेश आहे. या सोहळ्यामध्ये बोलताना रोहित शर्मानं त्याच्या कारकिर्दीविषयीच्या प्रश्नांना मराठीमध्ये उत्तरं दिली आहेत. सिलेक्शन मॅचेस व्हायचं, षटकार ट्रॉफी, स्पोर्ट्स स्टार ट्रॉफी, आणि त्यावेळी लॉट ऑफ सिलेक्टर्स यूज टू कम अँड वॉच अस. अँड मला माहिती होतं की ते आमचं एकदम म्हणजे मुंबईसाठी खेळण्याचं हे एक अपॉर्च्युनिटी आहे. अंडर 16, अंडर 19, कारण की सिलेक्टर्स यूज टू वॉच अस प्ले अँड वॉच अस परफॉर्म. सो आय न्यू दॅट हे आमचं चान्स आहे, आणि इकडे परफॉर्म नाही केलं तर यू हॅव टू वेट अनदर इयर. म्हणजे त्यावेळी आम्ही रिअलाईज केलं की हे इम्पॉर्टंट किती आहे. आणि त्यावेळी म्हणजे यू आर अबाउट 14-15 years old. You don't realize how big it is, how big it is going to be eventually. The lot of moments where we knew that, I cannot take this for granted, or I cannot leave this opportunity. प्रभू श्री रामांची अयोध्या नगरी पुन्हा एकदा सुवर्ण क्षणांची साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या 19 मार्चला म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती राम मंदिराच्या 3ऱ्या मजल्यावरती असलेल्या गर्भगृहामध्ये श्रीराम यंत्राची विधिवत स्थापना केली जाणार आहे. आणि त्यासाठी 9 दिवसीय अनुष्ठान सुरू झालंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होईल. श्रीराम यंत्र गेली 2 वर्ष मंदिर परिसरामध्ये सुरक्षित ठेवून त्याची पूजा केली जात होती. श्रीराम यंत्र स्थापन विधीची सुरुवात ही भव्य कलश यात्रा काढून झाली. सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या कामगारांनी रात्रंदिवस राबून भव्य मंदिर साकारलं त्यांचा देखील गौरव केला जाणार आहे. साधारण 1800 मजूर आणि 300 संस्थांच्या प्रतिनिधींना या कार्यक्रमासाठी खास निमंत्रण देण्यात आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.